रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आणखीन एक स्पेशल पर्सनॅलिटी आपल्या सगळ्यांच्या भेटीला आज मी आणली आहे. संकर्षण कराडे आज आपल्या सोबत असणार आहे. खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद प्रसन्न, थँक्यू सो मच. मनापासून मी तुझा आभारी. आपल्या पॉडकास्टचं नाव च्या पलीकडे आहे, तर च्या पलीकडचा संकर्षण कराडे सांगायचं असेल तर कसं सांगता येईल? मी एक खरा माणूस आहे असं मला फार वाटतं. बरं. आणि मी खरं सांगू का, मी एक वक्तशीर माणूस सुद्धा आहे. म्हणजे आज तुझा फोन आल्याला मी पहिलं तुला हे म्हणलं की मला प्रसन्न फार आवडलं की आपली वेळ 12:30ची ठरली होती आणि तू बरोबर 12:30 वाजता मला फोन केला. स्वतःला पंक्च्युअल राहायला खूप आवडतं. मला स्वतःला नाटकाची रिहर्सल असेल, नाटकाचा प्रयोग असेल किंवा एखादं ऑफिशियल काम असेल तर मला वेळेत जायला, दिलेली वेळ पाळायला खूप आवडतं. आणि मला वेळ पाळणारी माणसं सुद्धा स्वतःला पण खूप आवडतात. पण आता सध्या इंस्टाग्राम वरती असेल किंवा युट्यूब वरती कविता प्रचंड व्हायरल होत आहेत सध्या. पण मला हे विचारायचंय, कविता लिहू शकतो ह्याची जाणीव नेमकी कधी झाली आणि पहिली कविता लिहिली असेल तर ती कोणती बुवा? खरं सांगू का रे, मला ना अजूनही असं वाटत नाही की मी कवी आहे. बर. मी नेहमी असं म्हणतो की एखाद्या गोष्टीवरची माझी पहिली प्रामाणिक आणि खरी प्रतिक्रिया असते जी सोप्या भाषेत मांडण्याचा मी प्रयत्न करतो. त्याला लोक कविता म्हणतात, त्यांचा मोठेपणा आहे. मी स्वतःला कवी खरंच म्हणवत नाही. कारण काय, मला कवितेतलं तंत्र कळत नाही, शास्त्र कळत नाही, मला त्यातलं मीटर कळत नाही, किंवा ज्या अभ्यासपूर्वक किंवा ज्या शास्त्राचा अभ्यास करून इतर लोक कविता लिहितात मला तसं खरंच येत नाही. पण मी काहीतरी माझ्या मनात येतं ते सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो. लोक त्याला अप्रिशिएट करतात, लोक त्याला कविता म्हणतात, लोक ते व्हायरल जे तू आता म्हणालास ते करतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. नक्कीच. पण अशी कवितेसारखी वाटणारी गोष्ट कोणती पहिली होती बुवा? म्हणजे ती बालकविता होती, प्रेम कविता होती, नेमकी होती कुठल्या भावना होत्या त्या? खरं तर कवितेसारखी वाटणारी पहिली गोष्ट म्हणशील ना तर माझ्या बाबांची बदली झाली तेव्हा मी ना परभणीला होतो आणि तेव्हा मला 12वीला होतो. तेव्हा पहिल्यांदा काहीतरी लिहिलं होतं. तेव्हा मला असं वाटलं की अरे हा, ही कविता झाली की काय, असं मला पहिल्यांदा त्या प्रयत्नामध्ये वाटलं. जनरली आपल्याला ज्यावेळेस स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळतो त्यावेळेस काही आपले प्लस पॉइंट्स असतात ते सुद्धा आपल्याला जाणवतात आणि काही गोष्टी ज्या बदलल्या तर बरं होईल असं वाटत असतं. तर अशा दोन्ही गोष्टी सांगायच्या असतील तर काय? प्लस पॉइंट मला परत तेच वाटतं की मला ना कलेविषयी फार मनापासून प्रेम आहे. मी एक प्रामाणिक कला सादर करायचा प्रयत्न करतो. माझ्या नाटकाचा प्रयोग असेल, माझं निवेदन असेल, किंवा आता मी एक परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडतो त्या ड्रामा ज्युनियर्स मध्ये, तर माझं परीक्षण असेल, लिखाण असेल, कुठलीही गोष्ट, तर मला माझी पॉझिटिव्ह गोष्ट ही वाटते की माझ्या पदरी जे काही पडतं ना ते मी अत्यंत मनापासून प्रामाणिकपणे माझ्या येतं त्या सगळ्या गुणांसह सादर करायचा प्रयत्न करतो. आणि निगेटिव्ह म्हणशील तर मी अजूनही थोडासा कन्फ्यूज असतो की हे करावं का ते करावं, आत्ता कशाला वेळ द्यावा. कधी कधी असं वाटतं की आपण वाचन करावं, कधी कधी वाटतं थोडं लिखाण करावं, कधी कधी वाटतं मग इतरांचं काम पाहावं, मग नाटकाला जावं, सिनेमाला जावं. तर मला असं वाटतं माझ्यातलं, आणि तो मला काय आहे की आपण कन्फ्यूज वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत असतो. तर हा थोडासा माझा जो दुर्गुण आहे ना तो मला कमी करता आला तर मला फार आनंद होईल किंवा मला सोपं जगता येईल. पण सध्या मला असं वाटतं की माझं थोडं कन्फ्युजन काही बाबतींमध्ये होतं. ठीक आहे, पण नाही, पण आहेच इतक्या सगळ्या गोष्टी की नेमका वेळ कशाला द्यावा, कारण आहे 24 तास, त्याच्यामुळे कदाचित ते कन्फ्युजन होत असेल. आता भरपूर ओळख मिळालेली आहे, म्हणजे एक लेखक म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून सुद्धा, कवी म्हणून सुद्धा, अभिनेता म्हणून सुद्धा. पण कुठली ओळख ऐकल्यानंतर भारी वाटतं का हा, ही जरा सुखावणारी ओळख आहे? खरं सांगू का प्रसन्न, मला असं वाटतं कलाकार याच्या अंडर जे काही येईल ना त्याच्या खाली कशाही मुळे मला ओळखा, मला आनंदच होईल. कारण कला म्हणल्यानंतर आपल्या अंगात आता शेवटी काय, आपल्याला काही कला इंजेक्ट नाही करत आहेत, ती काही बाहेरून पेरता येत नाही. एक्झॅक्टली. आपल्यामध्ये असलं ते एलिमेंट आपण बाहेर काढायचा प्रयत्न करतो, हो की नाही? म्हणजे आता उदाहरणार्थ कसं सांगता येईल बरं, की समजा एखादा बँकेत काम करणारा माणूस आहे, त्याला कॅशियर असेल तर त्याला मार्केटिंगचंही काम थोडंफार माहिती असतं, कॅश काउंटरवरती काय आहे तेही माहिती असतं, कन्झ्युमर रिलेशन्स काय ते पण माहिती असतात. तर मला असं वाटतं की त्या अंडर जे काही येईल ते आपल्याला करता यावं. त्याच्यामुळे कला क्षेत्राखाली जे काही येतं, तुम्हाला जर असं वाटलं की आज याला निवेदक म्हणून बोलवा तर मला निवेदक म्हणून बोलवावा, तुम्हाला असं वाटलं की याचा नाटकाचा प्रयोग ठेवा तर मला अभिनेता म्हणून बोलवा, तुम्हाला असं वाटलं की नाही या कवितेचा कार्यक्रम ठेवा तर कवी म्हणून बोलवा. पण कलाकार याच्या नावाखाली तुम्ही मला काहीही हाक मारा, मला ते सुखावणार आहे. हल्ली ना सोशल मीडियाबद्दल फार पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पद्धतीनं बोललं जातं. संकर्षण कराडे वैयक्तिक सोशल मीडियाला कशा पद्धतीनं पाहतात? तर असं असायला पाहिजे की आपल्या सोयीने आपण आपल्या चांगल्या गोष्टी
किंवा आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलेलं माध्यम हा सोशल मीडिया असावा. बरं. आपल्या आनंदाच्या, आपली एखादी कलाकृती आहे ती पोहोचवणं आहे, आपली एखादी आनंदाची गोष्ट आहे ती टाकणं आहे, लोकांपर्यंत पोहोचवणं इतकंच त्याचं मर्यादित स्वरूप असावं असं मला वाटतं. मी सोशल मीडियाकडे निगेटिव्हली अजिबात पाहत नाही, कारण तुम्ही सोशल मीडिया वापरला तर सोशल मीडिया पॉझिटिव्ह आहे. सोशल मीडिया तुम्हाला वापरू लागला तर ते मात्र निगेटिव्ह आहे. म्हणजे उदाहरणार्थ की एखादी गोष्ट काहीतरी घडली म्हणून मी ती पोस्ट केली आणि ती लोकांपर्यंत पोहोचली तर ही सकारात्मक गोष्ट झाली. पण ती पोस्ट करायसाठी मी तसा जगू लागलोय, तसा वागू लागलोय, तसा घडवू लागलोय तर मात्र सोशल मीडिया तुम्हाला वापरतो ती गोष्ट आहे. नक्कीच. कोण कोणाला वापरतं यावर ते मॅटर करते. हो, म्हणजे नाळीसाठी घोडा का घोड्यासाठी नाळ एवढं सिंपल फंड आहे. खरंच आहे. आपण घोडा आहोत, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण नाळ लावावी, जी नाळ सोशल मीडिया आहे. पण नाही आता सोशल मीडियासाठी मला हे असंच केलं पाहिजे, मला 50 रील्स टाकल्याच पाहिजे, माझ्या फोटोला एवढे लाईक्स आलेच पाहिजे, या विवंचनेमध्ये जर आपण सतत असू तर सोशल मीडिया आपल्याला खातोय, तो वापरतोय, जी निगेटिव्ह गोष्ट आहे. थोडा स्वतःसाठी वेळ मिळाला तर संकर्षण कराडे कशा पद्धतीनं तो घालवतो? मी वाचन करतो बघ. आता ना एक अतिशय सुंदर माझ्या पुस्तक हातात लागले. पुस्तकाचं नाव आहे 1 भाकरी 3 चुली आणि इतकं सुंदर आहे, अगदी प्रत्येक 10 पानांनंतर तुझे डोळे जर पाणावले नाही तर तू म्हणशील ते हरी इतकं सुंदर पुस्तक आहे. आणि ते वाचतं. देवा झिंजाड यांचं ते पुस्तक आहे. पण असं आयुष्यात कधी इमॅजिन केलं होतं की प्रशांत दामले आपण लिहिलेलं आपलं नाटक जे ते सादर करतील? फारच करेक्ट प्रश्न विचारलास. कधीही नाही मी इमॅजिन केलं. कारण तुला सांगतो, माझे बाबा जेव्हा नवीन म्हणजे मी लहान होतो अगदी 4-5 वर्षांचा, तर माझ्या मावशीच्या खोलीमध्ये प्रशांत दामलेंचा फोटो होता. तिला ते खूप आवडायचे. आमच्या घरामध्ये सुद्धा प्रशांत दामलेंचा एक तेव्हा बहुतेक ब्रह्मचारी नाटक आलं होतं का एका लग्नाची गोष्ट आलं होतं मला आठवत नाही, त्याच्यातला फोटो होता. तर आपल्या घरी आदराने ज्या कलाकाराचा फोटो लावला जातो त्यांच्याबरोबर आपण काम करू, रंगमंचावरती उभे राहू, किंवा आपण लिहिलेलं नाटक ते करतील, आपण दिग्दर्शित केल्यानंतर ते तसं काम करतील, याचा मी कधीच विचार नव्हता केला. पण ती संधी मला सारखं काहीतरी होतं या नाटकाच्या निमित्ताने मिळाली. ते नाटक मी लिहिलं आणि ते स्वतःहून समोरून असं म्हणाले की अरे हे मग तूच दिग्दर्शित का नाही करत? मी म्हटलं सर मी कधी केलं नाही. तर ते असं म्हणाले की लिखाण करताना तू ते इमॅजिन करून लिहितोस ना, एक्झॅक्ट, म्हणजे तुला माहितीये वेगळ्या माणसाला हे त्या पद्धतीने समजवण्यापेक्षा तू अजून महिना घे, तू विचार कर की हे मी बसवीन कसं, हे मी व्हिज्युअलाइज कसं करेन. मी म्हटलं सर पण तुम्ही मी सांगेन तसं काम कराल का? अर्थात काहीच हरकत नाही. आणि मग वर्षा उसगावकर आल्या, प्रशांत दामले आले, अजून काही कलाकार आले आणि मला दिग्दर्शनाची संधी त्यांनी दिली. आणि खरंच माझ्यासाठी एक आयुष्यातला फार महत्वाचा टप्पा पूर्ण होण्यासारखं होतं. नाही खरंच आहे. आणि आता जो ग्राफ आहे खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा तो सुद्धा खरंच उंचावत चालला आणि आम्हाला खूप आनंद आहे त्याबद्दल. पण आपण परफॉर्मरच आहोत हे कधी लक्षात आलं? लहानपणी आमच्या शाळेमध्ये एक स्पर्धा होती, एक पात्री अभिनय स्पर्धा. तर त्याच्यामध्ये झालं असं, मला फार वाटायचं की आपण पण स्टेजवरती उभं राहावं. कारण मी ना माझ्या बाबांचं नाटकातलं काम आईच्या मांडीवरती बसून बघायचो. तर एके दिवशी बाबांनाही लक्षात आल्यावर ते मला म्हणाले तुझ्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये आपण तुला बाल शिवाजी करूया का? तर माझ्यासाठी म्हणजे मी म्हंटल काय वाक्य पाठ करून बोलायचं का? ते म्हणाले हो. मग त्यांनी मला कुठून तरी जिरेटोप आणला, रुद्राक्षांच्या माळा आणल्या, पेहराव तसा केला, एक तलवार आणली. बाबांनी मला छान सजवलं, नटवलं आणि माझ्या पहिलीच्या गॅदरिंगला मला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फार सुंदर उतारा त्यांनी पाठ करून घेतला. तुम्हाला अजूनही लक्षात आहे की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईंशी म्हणजे जिजाऊंशी बोलतात आणि वाक्य असं होतं की माँसाहेब आपली इच्छा हीच आपली आज्ञा आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य. गनिमांच्या ताब्यात असलेल्या त्या कोंडाण्यावर मराठ्यांचा ध्वज फडकावा हे आपले स्वप्न साकार केल्याशिवाय माँसाहेब या शिवबाला आता झोप येणार नाही. ही रात्र सरायच्या आत कोंडाण्याची कवाड आतल्या बाजूनी उघडून दाखवू तरच भोसल्यांची अवलाद म्हणून घेऊ. तानाजी मालुसऱ्यांसारख्या मराठ्यांच्या मनस्वितेचे मानदंड पराक्रमाच्या वेळी पंचप्राणांची पर्वा न करता प्रयत्नांचीच पराकाष्ठा करणारे परमवीर जीवाचे जोडीदार असताना माँसाहेब या कोंडाण्यावरच काय पण हिंदुस्थानातल्या यच्छ यावत गडावर मराठ्यांच्या विजयाची पताका फडकल्याशिवाय राहणार नाही. क्या बात आहे. हे वाक्य त्यांनी माझ्याकडून पाठ करून घेतलं, मी पहिल्यांदा सादर केलं आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की नाही आपला आत्मविश्वास जास्त वाढतोय, आपल्याला काम जमतंय. आणि त्याच्यानंतर ज्या टाळ्या वाजल्यानं प्रसन्न त्या टाळ्यांनी मला खूप उभारी दिली. क्या बात आहे. त्या क्षणी मला असं वाटलं की नाही आपण परफॉर्मर म्हणूनच काम करायला पाहिजे, आपण हेच करायला पाहिजे. माझ्या मते त्यावेळेस ज्या टाळ्या वाजल्या होत्या त्या टाळ्यांचा आवाज अजूनही तुझ्या कानामध्ये तुझ्या मनामध्ये कायम ऐकू येत असेल
आणि तो आत्मविश्वास आणखीन द्विगुणित होत असेल. पण आज गप्पा मारून खरंच खूप मजा आली आणि माझ्या मते आपल्या सगळ्या लिसनर्सना च्या पलीकडचा संकर्षण कराडे नक्कीच भेटला असेल. गप्पांसाठी खूप खूप धन्यवाद. आज आपल्यासोबत लेखक, दिग्दर्शक, कवी, अभिनेता, निवेदक संकर्षण कराडे होता. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.